अपरिग्रह आणि अस्तेयचा संदेश देणारे पथनाट्य. अहिल्यानगरात आनंद संस्कार शिक्षा अभियानाचा उपक्रम. राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य गुरुदेव आनंद ऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि प्रबुद्ध विचारक पूज्य श्री आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आनंद संस्कार शिक्षा अभियानातर्फे अपरिग्रह आणि अस्तेय खऱ्या आनंदाचा मार्ग या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. हे पथनाट्य शहरातील विविध ठिकाणी सादर करण्यात आले. सकाळी 8:30 वाजता प्रोफेसर कॉलनी सावेडी येथे सुरुवात झाली. त्यानंतर 9 वाजता दिल्ली गेट, 9:30 वाजता पुणे बस स्टँड, स्वस्तिक चौक आणि 10 वाजता माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सीमा मुनोत यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की आनंदधाम येथे चालणाऱ्या आनंद संस्कार शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी जैन महावीर कल्याण निमित्त हे पथनाट्य सादर करण्यात आले असून भगवान महावीर यांच्या अपरिग्रह आणि अस्तेय या तत्वांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. खऱ्या अर्थाने महावीर जयंती साजरी करण्यासाठी त्यांच्या शिकवणीचे पालन करणे आवश्यक आहे. या पथनाट्याचे संकलन व दिग्दर्शन शिवाजी नाईकवाडी माणुसकीचे दूत यांनी केले. पथनाट्यात दिया मुनोत, हर्षदा मुनोत, राजुल बोरा, सर्वम चोपडा, माही भंडारी, दिया पटवा, रिद्धी मेहर, प्रतीक्षा भंडारी, काव्या भंडारी, रिया चोपडा, धन्वी, आरोही गुगळे, साक्षी पटवा, काव्या बोरा, भाविक बोरा या कलाकारांनी सहभाग घेत प्रभावी सादरीकरण केले. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून समाजात नैतिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रतिनिधी राहुल आंग्रे सह सुनील गायकवाड, अहिल्यानगर. महावीर स्वामींनी मानवाला पंचमहाव्रतांचा मार्ग दाखवला. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. संस्कार शिक्षा अभियानातील सैनिक आपल्या समोर एक पथनाट्य सादर करणार आहोत. पथनाट्य 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 पथनाट्याचे संयोजक सरोज कटारिया मॅडम, सीमा मुनोत मॅडम, नीता बोरा मॅडम, सपना कटारिया मॅडम, सिमरन मुनोत. या पथनाट्याचे लेखक व दिग्दर्शक माणुसकीचे दूत शिवाजी नायकवाडी सर. करणे आणि साधेपणात समाधान शोधणे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे किंवा इतरांची वस्तू बळजबरीने, फसवणुकीने किंवा लोभाने न घेणे. माझ्याकडे एवढं सगळं असं नाही, मला शांती का मिळत नाही? अजून हवंय, अजून हवंय, अजून साठवायचंय. सर्व भगवान महावीर म्हणतात, लोभ हा दुःखाचा मूळ आहे. गरजेपेक्षा जास्त साठवणूक कशाला? हे सगळं ऐकायला ठीक आहे, पण पैसा नसेल तर माणसांचं काय? पैशांची इतकी हाव बरी नाही बरं का. पैसा असेल तर समाजात किंमत असते. तसं काही नसतं बरं. समजून का घेत नाहीस? काय समजून घ्यायचं त्यात? सर्व तू इतकं घमंडी होऊ नकोस. तू चुकतोयस. मी चुकतो? काय बरं चुकलं माझं? हे बघ सर्व, मी तुला सांगितलेलं पटणार नाही. तुला माझ्या बरोबर गुरु महाराज यांच्याकडे यावं लागेल. कशासाठी जायचे गुरु महाराज यांच्याकडे? गुरु महाराज तुला अपरिग्रह समजून सांगतील. चला तर मग जाऊया गुरु महाराजांच्या दरबारात. गुरु महाराज हे सर्वांना तुमच्याकडून अपरिग्रह जाणून घ्यायचे आहे. आपण वेळेवर आलात. या सर्वांसाठी मी आता अपरिग्रह यावरच बोलणार आहे. सांगतो मी. अपरिग्रह म्हणजे त्याग नव्हे तर आत्मस्वातंत्र्य. ज्याचं मन वस्तूंना बांधलेलं नसतं तोच खरा श्रीमंत असतो. समाधान आहे तोच खऱ्या सुखी आहे. धन्यवाद गुरु महाराज, आपण माझे अक्षरशः डोळे उघडले. समजले ना तुला? सुखी भव. हे पाहून मला समाधान वाटले. आता कळलं, सूट वस्तूंमध्ये नाही तर त्यागात आहे. अपरिग्रह आपल्याला संयम,
पुरते घ्यावे जेवढे हवे तेवढे अति कुळा असो वा सोन्याचा तुकडा योगी एक दोन्ही समान नसे जात भेद काही वस्तूंचा त्याग आनंद देतो नवीन दिशा मुक्त व्हावे बंधनातून जगावे निस्वार्थपणे किंवा हक्कांबद्दल मनातही लालसा न ठेवणे आणि स्वतःच्या विपुलतेची जाणीव ठेवणे कृतज्ञता आणि साधेपणा शिकवतो तसेच प्रेम आणि असुरक्षिततेचे भावनावर मात करण्यास मदत करतो. नको चिंता नको भीती कमी आहे हा विचार असते आणि समृद्ध नवीन विज्ञानासाठी ज्ञान ऊर्जा किंवा त्यांच्या अयोग्य घ्यावे जेवढे हवे तेवढे कैसे पुरते घ्यावे जेवढे हवे तेवढे अपरिग्रह हाच खरा जीवनाचा आधार. नाट्य कथानाट्य अपरिग्रह आणि अस्तेय खऱ्या आनंदाचा मार्ग. कृष्णानंदन वीर की जय बोलो महावीर की. कृष्णानंदन वीर की जय बोलो महावीर की. संदेश जियो और जीने दो. मी सीमा मुनोत आनंद संस्कार शिक्षा अभियान आम्ही आनंदामध्ये चालवतो. आज आमचे सर्व विद्यार्थी जैन महावीर कल्याणकाच्या निमित्ताने आम्ही एक पथनाट्य सादर करत आहोत आणि या पथनाट्याचा आमचा उद्देश एवढाच आहे की महावीरांची जी शिकवण आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी, त्यांचे तत्व सगळ्यांपर्यंत पोहोचावे. म्हणून अपरिग्रह आणि अस्तेय खऱ्या जीवनाचा मार्ग ही आम्ही पथनाटिका सादर करीत आहोत. ती आम्ही सावेडीला केलेली आहे, त्यानंतर गणपती मंदिराजवळ केली आहे, बस स्टँडमध्ये केली आहे आणि दिल्ली गेटला सुद्धा आम्ही सादर केलेली आहे. तर सगळ्यांनी याचा फायदा घ्यायचा आहे आणि खऱ्या अर्थाने महावीर जयंती साजरी करायची म्हणजे त्यांच्या तत्वांचं पालन करायचं आहे. धन्यवाद. जय आनंद, जय महावीर.